राज्यात सोयाबीन खरेदीसाठी 24 दिवसांची मुदत वाढ दिल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली, तर दुसरीकडे सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढ दिलेली नसल्याचं स्पष्टीकरण राज्याच्या पणन विभागानं दिलंय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। सोयाबीन खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं आता पाहायला मिळत आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। सोयाबीन खरेदीची मुदत संपली होती, त्यामुळे शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात होता। मुदत वाढ द्यावी अशी मागणी ते करत होते। मात्र आता केंद्र सरकारनं मुदत वाढ दिल्याचं कळतंय, पण राज्य सरकारनं अशी कुठलीही मुदत वाढ न दिल्याचं सांगितलंय, म्हणून संभ्रम निर्माण झालाय। राज्यात सोयाबीन खरेदीसाठी 24 दिवसांची मुदत वाढ दिल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली, तर दुसरीकडे सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढ दिलेली नसल्याचं स्पष्टीकरण राज्याच्या पणन विभागानं दिलंय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। सोयाबीन खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं आता पाहायला मिळत आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। सोयाबीन खरेदीची मुदत संपली होती, त्यामुळे शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात होता। मुदत वाढ द्यावी अशी मागणी ते करत होते। मात्र आता केंद्र सरकारनं मुदत वाढ दिल्याचं कळतंय, पण राज्य सरकारनं अशी कुठलीही मुदत वाढ न दिल्याचं सांगितलंय, म्हणून संभ्रम निर्माण झालाय।